आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे विमानतळ परिसरातील एका स्पा सेंटरवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून विमानतळ पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागताच गॅलरीतून उडी मारणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर स्पा मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर रोडवरील सिटीस्पेस बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील द रूट्स स्पा येथे सोमवार दिनांक फेब्रुवारी 23 रोजी सायंकाळी 3:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी स्पाच्या आडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली असता तेथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अंमलदार व पंचांसह पोलिसांचे पथक सिटीस्पेस बिल्डिंगमध्ये दाखल झाले. पोलिसांनी स्पाचा दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. आत 4 महिला व 4 पुरुष आढळून आले. पुढे एका केबिनचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. तो उघडण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तो दरवाजाही तोडण्यात आला. त्यावेळी आत एक महिला आढळून आली. चौकशीत तिने 2 जण गॅलरीतून खाली उडी मारून पळून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने खाली धाव घेतली असता एक पुरुष व एक महिला इमारतीखाली गंभीर जखमी अवस्थेत पडलेले आढळले. दोघांनाही तात्काळ सरकारी वाहनातून जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. चौकशीत जखमी पुरुष हा स्पा मॅनेजर असल्याचे समोर आले. त्याचे नाव हुसेन शेख असे असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. पुढील उपचारासाठी दोघांनाही ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाच्या साखळीचा तपास केला जात आहे.